नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2026 ची झालेली आहे. बघू शकता की मागचा जो पेपर होता 4 जानेवारी 2026 ला झालेला होता मागच्या वर्षीचा, आणि लगेच 6 महिन्यात आपल्याला बघू शकता 14 जून म्हणजे आज आपल्याला झालेला पेपर दिसतोय. आणि कुठेतरी मागच्या एका महिन्यातला जर आपण सिक्वेन्स बघितला तर 17 आपल्या मेला कंबाईन गट ब मेस झाली, त्याच्यानंतर 31 मेला राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली आणि आज कंबाईन गट ब पूर्व परीक्षा झाली. या 3 पेपरचा जर आपण प्रॉपरली अनालिसिस केला तर आपल्याला एक कळेल की पेपर सेटर एकच आहे. पेपर सेटर एकच आहे म्हणजे त्याची थिंकिंग पण एकच आहे, त्यांनी पेपर पण तसाच सेट केलाय. त्यांनी काहीच म्हणजे हे नाही ठेवले की हा कंबाईन गट ब साठी आहे, मेन्स साठी आहे, राज्यसेवेसाठी आहे आणि गट ब प्रिलिम्स साठी आहे. त्यांनी असे पेपर कुठेतरी बघू शकता की युपीएससी जसं क्वालिटी क्वेश्चन्स हे करते तसं एमपीएससीने ट्राय केलं की क्वालिटी क्वेश्चन सेट करायला, बट एमपीएससी कडून हे झालेलं आपल्याला दिसत नाही. एमपीएससीने उलट पेपर डिफिकल्ट बनवण्याच्या नादात कुठेतरी किचकट करून टाकलाय, काही प्रश्न विचारायला सुरू केलेत. आणि आजचा पण आपण थोडाफार पेपर बघू शकता की भरपूर सारे असे प्रश्न होते की जे आउट ऑफ द बॉक्स होते. आउट ऑफ द बॉक्स म्हणजे इतिहासाला पण त्याचं बघू शकता की काय लेनदेन नव्हतं, कुठून पण कसे पण विचारले. सायन्सला पण आपल्याला प्रश्न असेच दिसतील. आणि ओव्हरऑल जर पेपर बघितला, ए सेट आहे माझ्या ह्याच्यात, मी स्वतः परीक्षा दिलेली, बघू शकता 40 पानाचा पेपर आलाय. मग कुठेतरी तिथून एक अंदाज आलेला की कुठेतरी पेपर एक लेंथी आहे. पण पेपर जरी लेंथी असले तर आपल्याला 2 प्रोबॅबिलिटी असतात त्यात, की जर मॅच द कॉलमचे जास्त प्रश्न विचारले असतील तर एक पेपर लेंथी होतो, आणि दुसरा असेल की मल्टीलाइनर जर जास्त प्रश्न विचारले असेल तर पेपर लेंथी होतो. पण या जर ओव्हरऑल पेपर बघितला तर 100 पैकी ऑलमोस्ट 35 ते 40 प्रश्नाच्या आसपास आपल्याला मल्टीलाइनर्स प्रश्न दिसत आहेत. ते आपण इकॉनॉमिक्स सारखा जर सेक्शन बघितलं तर काहीतरी भलतंच त्यांनी विचारलंय. म्हणजे जे ट्रेडिशनल कंबाईन करणारे विद्यार्थी असतात त्यांना हा कुठेतरी पेपर मॉडरेट टू डिफिकल्ट बोलू नाही शकत, पण डायरेक्ट डिफिकल्टच गेलाय. कारण मॅथ्सचे जे 20 प्रश्न आहे पोरं तिथपर्यंत पोहोचलीच नाहीत. फर्स्ट 80 प्रश्न जे 80 प्रश्न करायला कुठेतरी त्यांचा 35-40 मिनिटं गेले, आणि लास्टचे कुठेतरी 20 मिनिटं मॅथ्ससाठी द्यायला लागत होते. आणि मॅथ्ससाठी पण बघू शकता की 2-3 लाईन्स म्हणजे डायरेक्टली फर्स्ट ह्याच्यात इन्स्टंटमध्ये सॉल्व्ह होत नव्हता. कुठेतरी आपल्याला 2-3 लेअर डेप्थमध्ये जायचं होतं. प्लस जॉमेट्रिकल प्रश्न आपल्याला दिसले, प्लस अल्जेब्रिक एक्सप्रेशन वाले आपल्याला प्रश्न दिसले, जे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन्स असतात की एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची आहे, त्या ह्याच्यावर पण आपल्याला प्रश्न दिसलेत. आणि हे कुठेतरी बघू शकता आपले आर्ट्स कॉमर्स वाले कुठेतरी बघू शकता की हे सगळे टॉपिक्स आपल्याला करत नाहीत. आणि मॅक्झिमम आपला जो एमपीएससीचा मॉब आहे बघू शकता आर्ट्स आणि कॉमर्स वाले आपल्याकडे भरपूर लोक आहेत. म्हणजे सायन्स वाले पण आहेत, बट कुठेतरी जे इंजिनिअरिंग आणि सायन्स वाले पण जे पेपर देत आहेत त्यांना पण कुठेतरी जीएस जमलेला नाही, आणि कुठेतरी गणित पण त्यांना कुठेतरी अवघड गेलेलं आहे. आणि जर ओव्हरऑल रेंज बघू जर अटेम्प्टचा, तर ओव्हरऑल पेपर जर आमच्या हिशोबाने जेवढा डेटा आलाय, आमचे जेवढे ऑनलाईनचे विद्यार्थी असेल, ऑफलाईनमध्ये पण आपले जे 150-200 लोक ज्यांनी जे परीक्षा दिली आहे त्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार आम्हाला असं आलं की 75 ते 85 लोकांना अटेम्प्ट झाले. 85च्या वर ज्यांनी अटेम्प्ट केलं ना त्यांनी तर मला वाटतं की महाभयंकर रिस्कच घेतली आहे. कारण पूर्ण पेपरमध्ये असे 14-15 प्रश्न असे दिसत होते की त्यांचे ऑलरेडी म्हणजे आता उत्तर काढायला आम्ही जेव्हा बसलो अनालिसिस करायला त्याचं उत्तरच भेटत नाही कुठून. म्हणजे असे प्रश्न काय काय आहे, कुठल्या तरी जीआर आणि कुठल्या तरी सरकारी योजनेतले कुठले तरी ते प्रश्न आणि आकडा कुठून आणलाय तोच आम्हाला गावत नाही. म्हणजे इतकं आपल्याला बघू शकता की आयोग डेप्थ मध्ये गेलाय. म्हणजे तेच झालं की पेपर डिफिकल्ट करण्याच्या नादात कुठेतरी पेपर किचकट झालेला आहे. बट ओव्हरऑल बघितलं तर मागच्या 2025चा कंपॅरिझन मध्ये 2026चा पेपर बघितला तर 25 पेक्षा 26 थोडाफार आपल्याला डिफिकल्ट लेवलला आपल्याला दिसतोय. डिफिकल्ट म्हणजे लेंथी झालेला आहे पेपर. जसा 2025च्या प्रिलिम्सला कुठेतरी मॅथ्स अटेम्प्ट नाही झाला, सेम स्टोरी ह्याच्यात पण राहिलेली आहे. बट 2025 मध्ये जीएस मध्ये कुठेतरी आपल्याला अभ्यासातले दिसत होते आणि कुठेतरी म्हणजे एलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह होत होते. इथं तर म्हणजे ते पण नाही दिसलं. आपल्याला बघू शकता की 2024चे करंट अफेअर्स विचारले. आयर्लंडचे यंगेस्ट प्राईम मिनिस्टर कोण होते, त्याच्यानंतर जे आपलं नासावाला हे आहे म्हणजे एलॉन मस्क वाला जे एक त्यांनी ऍस्ट्रॉनॉट पाठवलेलं ते कोण होते, मग तसे जे प्रश्न आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सिक्वेन्स विचारली, म्हणजे राम सुतार यांना भेटलं एवढं कन्फर्म माहित होतं, त्याच्यापूर्वी अशोक सराफ यांना पण भेटलं. म्हणजे ती सिक्वेन्स हे केली. म्हणजे ज्या लोकांनी 2023 पासून जे करंट अफेअर्स थोडाफार अभ्यास करत आहेत त्यांना कुठंतरी करंट अफेअर्स एक जमलेला आपल्याला दिसतो. 15 पैकी एक तरी 4-5 प्रश्न त्यांना येताना दिसत आहेत. बट जे लोक फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट वाले आहे, ज्यांनी आता रिसेंटली 2025 आणि 26 मध्ये अभ्यास केलेला आहे, त्यांचा बघू शकता की पूर्ण बघू शकता पाणीपत झालेलं आहे करंट अफेअर्स मध्ये. त्यांना म्हणजे जमलेलंच नाही. सायन्सचे तर ओव्हरऑल तसेच आहे की सायन्सचे प्रश्न म्हणजे जसं फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, झुओलॉजी आणि आपल्याला हे दिसतं आपल्याला प्रॉपर हे त्याचं बायफर्गेशन प्रॉपरली केलंय. बट त्याच्यातलं पण वेगवेगळं म्हणजे काही काही प्रश्न इझी होते की विटामिन्सला घेऊन असतील, सॉइल इरोजनचं काय काय असतील, हे सगळे आपल्याला दिसतात. हे पण त्याच्यातला अजून एक प्रश्न एक होता करंट अफेअर्स मध्ये, एन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट. इट वॉज आउट ऑफ द बॉक्स.
कारण हे जे आहे की ते तुलसी गावडा करून जे न्यूजमध्ये होते त्यांचं बघू शकता की त्यांना एन्सायक्लोपीडिया ऑफ द कुठेतरी फॉरेस्ट बोलतात आणि ते 2024 मध्ये चर्चेत होते. म्हणजे ह्या पेपरचा पॅटर्न आपण बघितला तर कुठंतरी एक्झॅक्टली बघू शकता मॉडरेट टू डिफिकल्टकडेच गेलेला आहे. जसा राज्यसेवेचा पेपर आला तसाच ह्यांनी कंबाईनचा हे केला. आपल्याला असं वाटलेलं की राज्यसेवेच्या पेपरमध्ये कुठंतरी कंबाईनची गर्दी ह्यांना खाली करायची म्हणून राज्यसेवा डिफिकल्ट केलं असेल. बट लक्षात ठेवा कंबाईनचा पेपर पण ह्यांनी एवढा डिफिकल्ट केला की जे ट्रेडिशनल कंबाईनचा अभ्यास करणार आहेत त्यांना पण स्वतः जमलेला नाही आणि कुठंतरी ह्याचा निश्चितच कट ऑफवर बघू शकता परिणाम होणार आहे. आणि आपण आज तेच चर्चा करणार आहे की म्हणजे आता पुढं काय, म्हणजे आयोग आता बघू शकता लगेच आन्सर की आता तर आयोगाचा नवीन पॅटर्न सुरू आहे, 24 तासात आन्सर की देत आहेत. म्हणून जे आपल्याला आन्सर गावले नसतील म्हणजे जे अनालिसिस वेगवेगळ्या सगळ्यांच्या बघू शकता एज्युकेटरच्या चॅनलवर चालू आहे त्याचप्रमाणे प्रत्येकाने प्रयत्न केलेले आहे आणि ते आन्सरनुसार आपल्याला बघायचे की काय स्कोर येतोय. तसंच उद्या पण आयोगाचा आन्सर की येणारच आहे. बट लक्षात ठेवा की एक आपल्याला दिशा पाहिजे म्हणून एक प्राथमिक अंदाज आहे. म्हणजे असाच काय असेल कट ऑफ तसाच असेल काय हे नाही सांगता येत. कारण बघू शकता की आज 14 जून आहे आणि डायरेक्ट मेन्स 5 डिसेंबरला आहे. म्हणजे देर इज अ गॅप ऑफ 5.5 महिन्याचा, म्हणजे 170 डेज प्लस आहेत मेन्ससाठी. म्हणून ह्याच्यामध्ये एप्रिलचा GR जर आयोगाचा बघितला तर संवर्ग वाढवण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आशा आहे की 552 जी वॅकन्सी आपली जी जाहिरात आहे ती कुठंतरी 800-900 पर्यंत जाईल आणि जर नशीब असेल तर 1000च्या वर पण जाऊ शकते. म्हणजे जर इफ अँड बटचं आहे बट प्राथमिक आपल्याला अंदाज 552च्या हिशोबानेच घ्यायचा आहे आणि 100% कट ऑफवर याचा भरपूर सारा बघू शकता इफेक्ट होणार आहे. सर्वात पहिले तर आपण तेच चर्चा करूया की म्हणजे पुढचं डायरेक्शन कसं असणार आहे. सर्वात बघू शकता की पेपरची जी लेवल होती इट वॉज 100% मॉडरेट टू डिफिकल्टच आपण बोलू शकता. जे लोक बाहेर येऊन आणि बाकीचे पण लोक बोलतात की इझी होता ते इझी नव्हता. कारण मला वाटतं की ज्या लोकांनी स्वतःहून एक्झाम दिली आहे त्यांनाच कळेल. कारण मी स्वतः होतो सेंटरला आणि जे नेहमी म्हणजे गटकची पण मी प्रिलिम्स दिली आहे, मेन्स दिली आहे, गटबची पण मेन्स दिली आहे, राज्यसेवाची पण आताची प्रिलिम्स दिली आहे. त्या अनुषंगाने हा पेपर मला लेंथीच वाटला. म्हणजे 1 तासात ते 100 प्रश्न सुटण्यासारखे नव्हते आणि त्यात पण गणिताचे 20 प्रश्न आणि गणिताचे 20 प्रश्नामध्ये पण रिझनिंग आपल्याला काय वाटतं आयोग रिझनिंग इझी सेट करणार बट या टायमाला मॅथ्स थोडंफार ओके होतं. म्हणजे तेच रेल्वेचे प्रश्न विचारले, टाइमवरचे प्रश्न विचारले, बाकीचे आपले बघू शकता की दुसरे आपले जे प्रश्न असतील ते विचारले. बट रिझनिंग यांनी भरपूर डिफिकल्ट केलं. म्हणजे एक तर डिस्टन्स डायरेक्शनचा प्रश्न होता की 2 वेळा डाव्या बाजूला वळला आणि एक टाइम राईट साईडला वळला आणि आता तो साऊथ फेसिंग करतोय. मग ते प्राथमिक कुठं फेसिंग करत होता. इट वॉज म्हणजे करताना तो 1 मिनिटात होणारा प्रश्नच नव्हता. इट वॉज लॉजिकली गेलं तर भरपूर म्हणजे ज्यांना तो प्रॉपर सेट बसला असेल त्यांनीच तो म्हणजे राईट केलं असेल. नाहीतर भरपूर सारं कॅल्क्युलेशन आणि ह्याच्याच काय काय होतं. म्हणून एक मॅथ्स रिझनिंग मध्ये पण कुठेतरी बघू शकता की एक अटेम्प्टच लोकांचा कमी झालेला आहे आपल्याला दिसतो. अटेम्प्ट जो आहे तो लोकांचा जे आमच्याकडे प्राथमिक अंदाज आहे सध्याचा डेटा, आता हाच डेटा आता भरपूर छोट्या सॅम्पल स्पेसवर आहे म्हणून आता पूर्ण महाराष्ट्रात हाच डेटा असेल ह्याचा म्हणजे व्हेरी होऊ शकतो 4-5 म्हणजे प्रश्नांचा. बट जो प्राथमिक हे आहे ते 75 ते 85 लोकांनी अटेम्प्ट केलेत. ज्यांनी 75च्या पेक्षा कमी केले असतील आणि अॅक्युरेसी चांगली ठेवली असेल त्यांचं पण चांगलं आहे. बट 85 पेक्षा वर ज्यांनी तुक्के मारलेत ते थोडंफार कुठंतरी घाबरण्याच्या ह्याच्यावर आहे. कारण हा पेपर तुक्का मारण्यास लायक नव्हता आणि जरी तुम्ही तुक्का मारले तर व्हॉट इज द गॅरंटी की तुमचा तो राईट येईल. म्हणून देर आर भरपूर सारे इफ्स अँड बट्सचा प्रश्न झालेला आहे. त्याच्यानंतर एक अजून त्याच्यात इफेक्ट करणार म्हणजे अटेंडन्स. तर बाकीच्या ह्याच्यात लोकांनी पण कमेंटमध्ये सांगायचे की तुमच्या इथे अटेंडन्स ते कसा होता. बट माझा एक अंदाज आम्ही जो अंदाज लावलाय जो मुंबईच्या वेगवेगळ्या सेंटर्सवर आपले जे हे गेलेत आणि प्लस पुण्यात आणि बाकी अमरावती कोल्हापूरला जे आपले ऑनलाईन स्टुडंट आहेत त्यांना जेव्हा विचारण्यात आले तर 70-75% कुठेतरी बघू शकता अटेंडन्स होता. म्हणजे अजून आपल्याला RTI कडून आपल्याला हे आलेलं नाही की किती ऍप्लिकेशन झाले. राज्यसेवेत जसं आपण बघितलं की 1,43,000 ऍप्लिकेशन होते. ह्याच्यात असा प्राथमिक अंदाज आहे की 2.5 लाखच्या आसपास ऍप्लिकेशन आले असतील. म्हणजे अंदाज बांधतोय, अजून आपल्याकडे डेटा नाही आणि कुठेतरी 1.5 लाख नाहीतर 1,70,000 लोकांनी परीक्षा दिली असेल असा आपण अंदाज लावू. म्हणजे एक प्राथमिक डेटासाठी आपण एक हे करू. प्लस वॅकन्सी आपण एक बघू शकता की वॅकन्सी किती आहे. तर जे फर्स्ट ह्याच्यात आहे की 552 वॅकन्सी आहे. जर 552 आणि जर आयोगाने सांगितले की 12 पट घेणार आहे, बट जर आयोगाचा मागच्या 3 परीक्षेचा जर इतिहास बघितला ते कुठेतरी 18 ते 19 पट घेत आहेत. 18 ते 19 पट जर घेतली वॅकन्सीच्या हिशोबानंच मग आपण बघू शकता कुठेतरी 8,500 ते 9,000 लोक मेन्सला जाणार. 8,500 ते 9,000 लोक मेन्सला जाणार. जसं राज्यसेवेचे पण झालं की जागा कुठेतरी कमी आहेत आणि पेपर अवघड आला आणि मग कुठेतरी जो कट ऑफ 112.5 होता मागच्या वर्षी तो कुठेतरी 90-95च्या आसपास लागण्याचा चर्चा आहे. त्याच हिशोबाने ह्याला पण कुठेतरी इफेक्ट होणार आहे. थोडंफार मागच्या वर्षीचा बघू 2025चा डेटा आपल्याला काय बोलत होता. 2025ची जी पूर्व परीक्षा झाली 4 जानेवारीला
त्याचा पण कसा होता, त्याचा जो पेपर होता तो ऍक्च्युली मॉडरेट टू डिफिकल्ट लेवललाच होता आणि सेम लाईनमध्ये पेपर आपल्याला आलेला दिसतो. थोडंफार म्हणजे 2-3 प्रश्नाचं चेंजेस केलं तर म्हणजे पॉलिटी थोडाफार ठीक होता, भूगोल थोडाफार ठीक होता, बट बाकी सगळे जे इकॉनॉमिक्स तुम्ही खोला आणि हिस्ट्री खोला, इट वॉज आउट ऑफ द बॉक्स. म्हणजे असे काय काय प्रश्न होते की तुम्हाला पण काय कळणार नाही आणि कुठून आयोगाने हे करून आणलं माहित नाही. आणि करंट अफेअर्स आहे तसाच ठेवलाय की करंट अफेअर्स तो किसी को होना ही नहीं चाहिए. त्या हिशोबाने आयोगाने सेट केलंय की 15 पैकी कुठेतरी एक तरी 6-7 मार्कच आपल्याला येतील असं त्यांनी कुठेतरी करंट अफेअर्स हे केलंय. 6-7 येत आहेत ते पण थोडंफार हे केलंय. सायन्स पण अजून थोडंफार किचकट करण्याचा प्रयत्न केला. म्हणून इकडे जे होतं की 750च्या आसपास वॅकन्सी होती आणि जो आपल्याला लास्ट इयरचा कट ऑफ हे केलाय 8,500 लोकच कुठेतरी 8,500 का 9,000 लोक कुठेतरी मेन्सला गेलेत आणि 51.5 कुठेतरी कट ऑफ लागलेला होता लास्ट इयरचा आणि कुठेतरी 49 का मला वाटतं 48.5 एक तरी वुमेन्सचा कट ऑफ लागला होता हे. आणि कुठेतरी असाच कट ऑफ या वर्षी म्हणजे प्राथमिक अंदाजानुसार तरी हेच आपल्याला वाटतंय. मग जर समजा की सेफ स्कोर काय असू शकतो, लक्षात ठेवा की हाच कट ऑफ लागेल हे नाही. हा पेपर कसा गेला, पेपरचा प्रायमरी म्हणजे ट्रेंड काय होता आणि प्रायमरी अंदाज कसा हे होता, त्या हिशोबानं आपण हे करत आहोत. त्या हिशोबानं एक ते आपण सांगत आहोत की काय आपला हे करू शकतो. मग आपले जे ऑफलाईनचे सगळे विद्यार्थी आहेत त्यांना सगळ्यांना विचारलं तर त्यांना हेच आपल्याला की हे येत आहे की त्यांना असा असा पेपर गेला आणि कुठेतरी 75 ते 85चा अटेम्प्ट राहिलेला आणि यायचं सगळं. मग आपला जो प्राथमिक अंदाज आहे की म्हणजे हाच कट ऑफ लागेल का नाही, अजून आपण अजून एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत ज्याच्यात मला वाटतं उद्या परवा जे आन्सर की आल्यानंतर प्रॉपरली महाराष्ट्रातनं डेटा येईल. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक प्रॉपरली डेटा हे करता येईल. बट आजच्या घडीला ज्या हिशोबानं पेपरचा हे आहे, सेफ कोण असणार आहे, सेफ म्हणजे ज्यांनी थोडाफार अभ्यास सुरू केला पाहिजे. मला वाटते की म्हणजे असं कट ऑफ मांडणंच ऍक्च्युली चुकीचं आहे. म्हणजे एथिकली पण थोडंफार हे होतं की काय काय लोकांचं असतं की बाउंड्रीवर आल्यानंतर कट ऑफ कमी झाल्यावर मग आपल्याला शिव्या घालतात की असं का झालं तसं का झालं. बट बाकीचे सगळे जे ऑफलाईन स्टुडंट आणि त्यांचे जर मार्क्स बघितलं, मला वाटते की जे 50+ आहेत ओपन मेल, ते मला वाटते की कुठंतरी सेफ झोनमध्ये आहेत. आता इतकाच लागेल, 52 लागेल, 53 लागेल हे मला माहित नाही, बट मला प्राथमिक अंदाज आहे 50+. कारण फर्स्ट आन्सर की उद्या आपले येईल, त्याच्यानंतर त्यात पण ऑब्जेक्शन टाकतील. कारण भरपूर सारे मल्टी लाईनर्स प्रश्न असे आलेत की जे ऑब्जेक्टेशन आहेत. मग आपल्याला लक्षात ठेवा की 50+ वाले सध्या तरी म्हणजे प्रायमा फेसीवर म्हणजे सध्याच्या घडीवर 50+ वाले कुठंतरी मी बोलेल की मेन्सची तयारी करण्यात काही हरकत नाहीये. आणि ओपन जनरल बोलतोय आहे. आणि जे ओपन फिमेल आहे त्यांनी कुठंतरी तेच पकडा की 47+-2 म्हणजे हेच आहे 50+-2 आणि 47+-2 हे सध्या जरी आपल्याला दिसतंय की हा प्राथमिक अंदाज आहे. आता हाच असेल का कट ऑफ नाही, त्याच्यावर आपण अजून सॅम्पल स्पेस आपला वाढल्यावर अजून डेटा अजून ह्याच्यामध्ये येणार आहोत. एकदम डिटेलमध्ये तो व्हिडिओ असेल. बट सध्याच्या घडीला की कारण भरपूर साऱ्या लोकांचे सतत फोन येत आहेत, सतत म्हणजे मी जसं सेंटरच्या बाहेर आलो, माझ्या सेंटरवर 4-5 लोक होते, त्यांनीच मला ते माझे आपले स्टुडंट होते, त्यांनीच बोलत सर डायरेक्ट विचारते सर कट ऑफ किती लागेल. म्हणजे इथं मी अजून म्हणजे ते बोलतात की सेटल नाही झालं होतं, स्टेबल नव्हतं झालं, त्यावर कट ऑफ विचारायला लागलेत. म्हणून एक नॉर्मली जे प्रत्येकांचा चर्चेचा विषय हाच असतो एक्झाम झाल्यावर की काय असेल 50+-2 और 47+-2. ह्याच्यात पण अजून एक सांगतो की 552 जागा आहेत. देर आर 80% चान्सेस की हे जे वॅकन्सी आहे ते कुठंतरी 700-800 होण्याचे चान्स आहेत. कारण मेगा भरतीचं वर्ष आहे आणि महाराष्ट्र प्रशासकीय सेवा असेल, महाराष्ट्र तांत्रिक सेवा असेल, ही नवीन परीक्षा कुठेतरी आयोगामार्फत होणार आहे. जसं त्यात तलाठी भरती येणार आहे, सगळं ते ग्राम महसूल अधिकारी. म्हणून ही वॅकन्सी 100% वाढ होऊ शकते 100%. तसंच त्याच्याबरोबर बघू शकता की 14 जून म्हणजे 2026चा पॅटर्न आता संपलेला आहे. आता पुढचं आहे की गट क ची परीक्षा येणार आहे आणि गट क च्या परीक्षेला आपण असा अंदाज मानू की 3-3.5 महिने आहे. त्याच हिशोबाने असा प्रत्येकच असतं आणि प्रत्येक आपण बघू शकता की थोडंफार आपल्याला क्लासचं हे असतं. त्याच हिशोबाने बघू शकता की उद्यापासून 15 जूनपासून ते पूर्ण आम्ही 20 जूनपर्यंत एक कुठेतरी नवीन बॅच सुरू करत आहोत. आणि जे इंटरेस्टेड असतील ऑफलाईनमध्ये मुंबईमध्ये आपण बघू शकता दादर आणि बोरिवलीला आपले ब्रांचेस आहेत. तुम्ही डायरेक्टली येऊन इन्क्वायरी करू शकता, डायरेक्टली येऊन आपले सगळे डेमो लेक्चर्स बघू शकता. डायरेक्ट मी इथं हे नाही सांगत की ऍडमिशन घ्या आणि आमचाच क्लास चांगला आहे. इट इज लाईक की काही लोकांना जसं आता पेपर झालाय, गट ब मेन्स झालाय, राज्यसेवा पूर्व परीक्षा झालाय आणि गट ब चा प्रिलिम झालाय, त्यानुसार आता एवढं 100% झालं की ज्या पोरांना प्रॉपर डायरेक्शन भेटेल ते लोकच कुठेतरी आता इथून पुढे तरी स्कोर करू शकतात. कारण आयोगाने ट्रेडिशनल पॅटर्न बंद करून टाकलाय. म्हणजे आयोगाचं म्हणणं काय आहे की जे लोक 2017-18चे जे पोरं आहेत ते 20 पर्यंतचे जे 4-5 वर्ष झालं प्रिपेअर करतायत त्यांना कुठेतरी स्पर्धेच्या बाहेर फेकायचं आहे. म्हणून आता कुठेतरी नवीन पॅटर्न नुसार, नवीन पेपर सेटर नुसार आणि नवीन ट्रेंड नुसार म्हणजे एआयच्या जमान्यात कुठेतरी आपल्याला शिक्षणाचं हे पण आपल्याला पुढे घ्यायचं आहे. तसंच
आयोगाने एक कमिटी पण नेमली की आयोगाचा सिलेबस कुठेतरी चेंज होणार आहे. त्या हिशोबानेच आपल्याला कुठेतरी प्रयत्न करायचा आणि जे इंटरेस्टेड असतील ते आपल्या ऑफलाईन सेंटरला येऊन कॉन्टॅक्ट करू शकता. या तर जे आपल्याला खाली संपर्क आहे त्याच्यावर डायरेक्टली आपण फोन नंबर येऊन अधिक माहिती घेऊ शकता. बट सध्याच्या ह्याला ज्यांच्या स्कोर 50+-2 आहे त्यांनी मला वाटतं की 5 डिसेंबर मेन्सची तयारी करण्यात काही हरकत नाही. प्लस ओपन फिमेल 47+-2 सध्याच्या प्राईम डेटानुसार तरी मी सांगतोय हाच कट ऑफ लागेल हे जी आम्ही गॅरंटी नाही देत आहोत. बघू शकता की नंतरला जे पूर्ण डेटा आल्यावर अजून एक आपण एकदम डिटेलमध्ये अनालिसिस करू, त्याच्यात आपण एक कुठेतरी कट ऑफ मांडण्याचा प्रयत्न करू. बट सध्या तरी हा आपला डेटा हे आहे. बाकीच्या लोकांनी पण कमेंट करून स्वतःचा स्कोर आणि पेपरचा लेवल आपण सांगू शकता. सध्या आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.